तर नमस्कार. आज बघा निघालोय पोरं घेऊन गारीगारच्या फॅक्टरीत निघालोय. त्यांची पेटी आपल्याकडे होती आणि चटणी पिन एक जणाला द्यायची, एका तायला मुंबईवरनं एक ताय आले त्यांना चटणी द्यायची आठवडीत. आणि ही पेटी पिन जवळजवळ 8 वर्ष झालं आपल्याकडेच पेटी, गारीगाराची पेटी. आपण पहिलं गारीगार विकत होतो. मग ते मालक म्हणलं निलेश भाऊ आणा की एकदा पेटी म्हणलं. मग खास पेटी द्यायसाठी आणि पोरं पिन घेतली ती. म्हणलं आज फॅक्टरीतनंच गारीगार खायला रोज येतं गारीगार, त्याच फॅक्टरीतलं आपल्या घरी येतं. पण फॅक्टरीत कसं आहे देते ती फ्रीमध्ये देते ती आपल्याला. त्यामुळे म्हणलं पोरांना म्हणलं चला काय चोकोबार कुल्फी काय खायचं ते खावा. दीदी होती बघा, दीदीला सगळं माहित आहे. दीदीला वरवून आणायचो. गुड्डी पण होती पण बारकी होती ना, आणू नव्हती त्यावेळेस. मी गारेगारी ऐकत होतो त्यावेळेस आणू नव्हती. गुड्डीन दीदी होती पण गुड्डीला काय कळत नव्हतं. गुड्डी बारक होती आपलं वर्षभराची. खायची थोडं चोकवायची, आई चोकवायची तिला थोडं थोडं. पण दीदीला चांगलं कळत होतं. दीदी पेटी आली म्हणलं का उड्याच हाना. दीदी 6 महिन्याची असताना गारीगार खात होती बघा. दीदी गारीगार आलं म्हणलं लय बारकी होती दीदी बिन, उड्याच उड्या हाणायची. घरी पोरं ही दोघी असल्यामुळं आणायचं. पहिली कटली तर लय बारकी होती. तो एक गुडी नाही नाही तो 4 वर्षाची असेल बघतो त्यावेळेस. गारीगाराची पेटी कुठं आहे रे? कुठं दाखवा बरं. हो का, गारीगाराची पेटी घेतली आहे, दिसलं का? फियत गाडी आणतो मन गाणं. मी पम पम करावं माहेरी चलावं. माहेर नाही पम पम करावं तुम्ही बाजूला सरावं. मी पम पम करावं तुम्ही बाजूला सरावं. कोणी आरवा आलं तर ब्रेक दाबावं. मी इथं प्याला मी तिथं प्याला मी त्याची राणी बनू का. फियत गाडी माझी म्हणू का, फियत गाडी माझी म्हणू का. म्या पम पम करावं तुम्ही बाजूला सरावं. म्या पम पम करावं तुम्ही बाजूला सरावं. कोणी आरवा आलं तर बिरेकल फियत गाडी माझी म्हणू का. म्हणा 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 कान 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 कान. आणत्या तू म्हण बघ, तुला आणत्या लय भारी म्हणा येते. चल म्हणलं तर तुला अजून एक गाडी हा तुला 2 गाडी द्यायची. मग गाणं म्हण मग जाऊ बरं आपल्या प्रेक्षकांना गाणं म्हणून जाऊ. हा चल. हा मी पम पम करावं. हा म्हण म्हण चल लागायला नाही. घरी कशी म्हणते का तू एकटी असल्यावर ना? हा करते की रडू नको बाळा. हा म्हण म्हण कुठलं तर गाणं म्हण. म्हण म्हण चल म्हण म्हण. मग तुला गारीगार देणार नाही बघ. हा 2 देतो की मग गाणं म्हण. हा चल. हा रडू नको बाळा म्हण. हा म्हण पण. हा येत येत म्हणा. हा मी पम पम करावं तेवढं म्हणा. हा चल. मी पम पम करावं तुम्ही बाजूला सरावं म्हण. चला हा म्हण. एकदाच म्हण, एकदा म्हण, लाजू नको. हा एकदा म्हण. गारीगार चोकोबार देणार मग तुला कुल्फी बॉक्सातली. हा गाणं नको का गारीगार नको ना. एकदा म्हण, एकदाच म्हण, एकदा म्हण. चला लाजली लाजली आंटी लाजली बघा. म्या पम पम करावं तुम्ही बाजूला सरावं. म्या पम पम करावं तुम्ही बाजूला सरावं. तर म्या ब्रेक लावावं. हो मी बारकी होती तेव्हा लय बारकी होती तेव्हा तुम्ही कसं एकला दिसत होता. आणि तुम्ही मला काकाला घेतलं होतं आणि मग मी उभं राहिले फोटो काढला होता. आज नाही आहे तर. आता काय करायचं, असंच असतं या प्रत्येकाने. आम्ही बारको त्यावेळेस आमची आई वडील होती. आता आम्ही मोठं झालो, आमची आई वडील गेली. वडील तर माझं 6 महिन्याच गेलं. तुमचं नशीब चांगलं आहे. खायला प्यायला
खाऊ नव्हतं मायाच बघितलं नाही तर वडील तू कुठले बघायचं हे बाई मला माहित नाही तर कसलं. हे असंच असतंय या पृथ्वीवर कितीतरी लोक जलमती ती कितीतरी मरती ती पण त्यातनंच आयुष्य जगायचं असतं या बाबा आपण जलमलो तर ते कुठली बी गोष्ट माहितीच. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे हे लक्षात आहे कळलं का? ज्याचा जन्म होतोय ते मरणारा एक नाही दिवस आपला जन्मच नको. जन्मच नको अगं ही मानवी बघायला बाबा भेटली आपल्याला कळतं म्हणलं ना. आपल्याला मेल्यानंतर काय कळते ते मेलेल्या माणसालाच गरुड पुराण तर असं म्हणतं की मेल्यानंतर माणसाला काय रडतंय खाली माणसं रडती ही सगळं कळतं दिसतं पण ती बोलू शकत नाही त्याचा आत्मा असतो घराभोवती पण ती बोलू शकत नाही त्याला मरणच म्हणते कळलं का? ते आपल्याला दिसतं पण आपण बनवू शकत नाही. आपल्याला पण ती दिसत नाही पण त्यांना आपण दिसत असतोय ते बोलते ते का नाही नाही त्यांच्यापाशी कोण असतं? त्याची त्याला स्वतः मेल्यानंतर माणसाला स्वतःला काय कळत नसते कळलं का? ते एकटेच असतं. असतंय म्हणते ती गरुड पुराण हे वाचल्यानंतर कळतंय पण काय खरं आहे मेल्यानंतर एकटेच असते ती. तर मित्रांनो आलोय बघा कारखान्याजवळ ह्या साईडला कारखाना आहे तुमचं काय चाललंय अंट्या तू काय गाणंच म्हणला नाही तुला आता मी बोलतच नाही अंट्याला कोणीच बोलू नका रे. गारीगार पण नाही. गारेगार पण द्यायचं नाही त्याला एकदा बोला मग एकदा म्हण फक्त मी पंप कर एकदाच म्हण फक्त मग तुला लय देणार म्हण चल फक्त एकदा म्हण हा म्हण घे पण पण करा. मग तुला खायला घेऊ चॉकलेट घेऊ मग आपण तुला काय पाहिजे? मला लाड. लॉलीपॉपिंग घेतो हा म्हण म्हण मी पंप करावं म्हण तुझा आवाज कसा आहे मला बघायचा आहे लय भारी म्हणते बरं का मित्रांनो पण ती आता सध्या लाजती आहे नाहीतर भारी म्हणते ती तरी लय काल भारी पर तिच्या नादात ती एकटीच पाहिजे एकटं असलं का मग त्याची ती म्हणत बसते बाबा. नाही आताशी पुजारवाडी पर्यंत आलोय आपण इथं कोण आहे तुमचं? आत्या आहे आत्या माझी वडिलांची बहीण आहे पुजारवाडीत म्या पॉम्पॉंग करावं आंट्याला घेऊन जावावं आंट्या गारीगार द्यायचं बापूला किती बहिणी होत्या? हम्म? बापूला बहिणी बापूला बहिणी होत्या की दोन आहेत त्या दोन्ही आहेत त्या पडचीला आणतो तर मित्रांनो आलोय आता आटपडीत इथं विद्यानगर मध्ये एक जणाला चटणी द्यायच्या ताईला चटणी दिल्यानंतर फॅक्टरीमध्ये जाणार पीटी जमा करणार मस्तपैकी आम्ही कारीगराचा आस्वाद घेणार उन्हाळ्यात तिथचा 5-10 मिनिटं थांबणार तिथं आणि मग रिटर्न येणार का नाही पोरांनो सगळ्यांना माहित आहे ना कारीगराची फॅक्टरी कोणाकोणाला माहित आहे आकाला माहित आहे का नाही. आकाला नाही माहित आकाला आज माहित होती आहे ना का वेगळीकडे झाली. तिथंच आहे जवळ वेगळीकडे पुरुषी झाली. तिथंच चिटकून आहे का मला माहित आहे. आणतो चल बाय कर बाय कर. बाय बाय. बाय बाय या कारीगर खायला म्हणा या गाडी खायला.